नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे त्र्यंबकेश्वर इथं संत निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा आहे। त्यालाच पालखी सोहळाही म्हटला जातो, कारण की लाखो मध्ये भाविक हे पालखी घेऊन त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होत आहेत। तुम्ही बघू शकता की लाखो मध्ये भाविक हे पायी चालत आलेले आहेत। त्यांच्या सेवेसाठी मध्ये भरपूर असे सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। समोरील जो स्टेज आपण पाहतोय तो त्र्यंबकेश्वर महानगर परिषद यांनी उभारलेला आहे। तर इथं प्रत्येक पालखीचं हे नारळ देऊन स्वागत केलं जातं। नगर परिषदेचे वाट पाहत आहेत। बाबूराव बागाटे यांची अनुसया अनंता बागाटे या त्र्यंबकनगर रामकृष्ण गजानन महाराज संस्थान मधले सर्व मंडळी, सर्व माऊली हे त्यांचं स्वागत करताय नारळाने शाल देऊन। अतिशय प्रचंड अशी भाविकांची गर्दी बघायला मिळते। लाखो मध्ये भाविक इथं यात्रेला आलेले आहेत, बघू शकता। वार्ता परिसरामध्ये गर्दी करू नका। पालखी मार्ग मोकळा करा। दुकानदारांनी दुकाना पाठीमागे घ्या। गाडीवरती उभे राहू नका, गाडी तुटेल। मॅडम पाठीमागे कर। हे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराच्या समोरील गर्दी बघू शकता तुम्ही भाविकांची। प्रत्येक पालखी इथनं जाऊन राहिली। करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा.